हेलो 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 सुंदर ते ध्यान तुझे विटेवरी सुंदर ते ध्यान तुझे विटेवरी सुंदर ते ध्यान तुझे विटेवरी सुंदर ते ध्यान तुझे सुंदर ध्यान भुले गिटेवरी सुंदर ध्यान भुले गिटेवरी सुंदर ध्यान भुले गिटेवरी करपटे बरी फेवरी या करपटा पीतांबर तुसी हर घरा बस पीतांबर तुसी हर घरा बस पीतांबर तुसी हर हर घरा पास पीतांबर तुलसी हार आसे पीतांबर तुलसी हार आसे पीतांबर तुसी हर घरा बस पीतांबर कंठी तुलसी
श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा वंश मुक्ती सदावा त्याचा 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 वंश मुक्ती सदावा होता येता हरलेता होता येता हरलेता होता येता हरलेता हरलेता ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेवा ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा बाप होता ज्ञानी बाप होता ज्ञानी तरी काम मी लागलो ध्यान होता येता हरलेता होता येता हरलेता ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप म्हणे मी गोपीची बाळ म्हणे मी गोपीची बाळ माझी कुर्बा ब्रह्मची आळ माझी कुर्बा ब्रह्मची आळ ज्ञानदेव माय बाप ज्ञानदेव माय बाप हॅलो जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा
सवंश मुक्ती सदावा पोटा येता हरले ताप पोटा येता हरले ताप सवंश मुक्ती सदावा वंश मुक्ती सदावा पोटा येता हरले ताप पोटा येता हरले ताप जगी ऐसा बाप रावा जगी ऐसा बाप रावा जगी ऐसा बाप रावा जगी ऐसा बाप रावा त्याचा वंश मुक्तीत जावा त्याचा वंश मुक्तीत जावा पोटा येता हरले ताप पोटा येता हरले ताप त्याचा वंश मुक्ती सदावा त्याचा वंश मुक्ती सदावा पोटा येता हरले ताप पोटा येता हरले ताप ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा माय बाप माय बाप ज्ञानदेवा माय बाप ज्ञानदेवा माय बाप
बने 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 सा बने सारे मद 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 ने 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 सा असरे सबने धरे धरे बबरे बरे धरे बबनी सा असरे सबने धरे धरे बबरे बरे धरे बबनी सा असरे सबने धरे धरे बबरे बरे धरे बबनी सा रे बबनी सा आजा रे बबनी सा टाळी वाजवा सगळ्यांनी प्रेमानं भजन श्री राधे. आवाज दे भाऊ माझा आवाज. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे. श्री राधे श्री राधे. जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले ताप, ज्ञानदेव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी कामी लागलो ध्यानी. पोटा येता हरले ताप.
बाप ज्ञानदेव माय बाप तुका म्हणे मी पोटीची बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले ताप ज्ञानदेव माय बाप समचरण सरोजम चंद्रनीलांबुदाभम जगननिहित पाणिं मंडलं मंडलानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा चरण संतातिया हृदय चरण संतातिया पादाडे कथिता विस्तार पादाडे कथिता विस्तार पादाडे कथिता विस्तार सद्गुरु दास तुका सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कला कंकते ज्योति कामोदि वक्त्रम खलानीशवादापणोदारादाक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी त्यक्त्वास्त्यज सुरास्थितराज लक्ष्मीं धर्मिष्टार्य वचसा यदगादरण्यं माया मृगं दयितयस्पितमन्मदावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् राधा मेरी मातु ए पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम तो प्रेम से लो हरि का नाम सब भक्तों को ये दासी का जय जय राधे श्याम जय जय श्री राधा रमण
जय जय नवल किशोर जय गोपी चितचूर प्रभु जय जय माखण चोर विठ्ठल विठ्ठल जगी ऐसा बाप भावा जगी ऐसा बाप भावा त्याचा वंश मुक्तीस जावा पोटा येता हरले ताप ज्ञान देव माय बाप. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला. देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराजांचा चार चरणाचा तुकोबाराय या अभंगामध्ये अतिशय सुंदर भाव प्रगट करतात. आपल्या जन्मदात्या बापाचं महत्व या अभंगातून प्रतिपादन करतात. बाप तर तुम्हा आम्हा प्रत्येकाला मिळाला, बापाशिवाय तुमचं आमचं अस्तित्व नाही, पण तो बाप कसा असावा असं ज्या वेळेला तुकोबारायांना विचारलं त्यावेळेला तुकोबारायचे या अभंगाचं निरूपण करतात. विठ्ठल विठ्ठल आज या ठिकाणी कैलासवासी श्री एकनाथ कोंडीराम तगरे आज काकाश्रींना या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं वर्षी श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या पश्चात गंगा भागीरथी आशाबाई एकनाथ तगरे पत्नी, राजेश एकनाथ तगरे मुलगा ग्रामपंचायत अधिकारी, श्री आप्पासाहेब एकनाथ तगरे मुलगा, गंगा भागीरथी संगीता अनिल फणसे मुलगी, सौ कल्पना शिवाजी रक्टी मुलगी, असा हा बाबांच्या पश्चात असणारा परिवार आहे. खर तर आज या पिताश्रींना या परिवारातून जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण होते. दशक्रिया विधीच्या प्रवचनासाठी सुद्धा मी आले होते आणि अचानकपणे आता 8-10 दिवसा 5-6 दिवसापूर्वीच आमचे भाऊ आले आणि म्हटले, दीदी आम्हाला याही वर्षी खरं तर बाबांचा आता पुण्यस्मरण सोहळा आहे आणि वर्षी श्राद्ध आहे, त्यामुळे आम्हाला कीर्तन करायची इच्छा आहे, परंतु अगदी या थोडस आईची तब्येत बरी नसल्यामुळे करावं की नाही अशी शंका मनामध्ये होती. पण आता आई सध्या ठीक आहे, त्यामुळे थोडस पुन्हा नियोजन चेंज केलं आणि आम्हाला खरं तर चांगल्या प्रकारे बाबांचं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न करायचं, साजरा करायचंय. आणि म्हणून या परिवारानं आज अत्यंत गोड आयोजन नियोजन आज या हरिकीर्तनाचं केलेलं आहे. आज आपण सर्वच जण या सोहळ्यासाठी उपस्थित आहे. जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे असतात. तुमचं लक्ष इकडे असू द्या दादा, थोड्या वेळ मी सांगेल तेव्हा चालू करा, फक्त लावलेलं राहू द्या. जीवनामध्ये 2 प्रकारचे सोहळे असतात. एक आहे जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे, बोलत चला, दुसरा आहे मृत्यूचा सोहळा. तुम्ही आम्ही ज्या वेळेला जन्माला आलो त्यावेळेला आपल्या वाडवडिलांनी आपले सोहळे केले जन्माचे, किती आनंदानं उत्साहानं आनंद व्यक्त केला. आपल्या जन्माचे सोहळे आपल्या वाडवडिलांनी केले, परंतु ते आता आपल्यामध्ये राहिले नाही, तर आपल्या हातामध्ये त्यांचा एकच सोहळा असतो, तो म्हणजे मृत्यूचा सोहळा. आपण त्यांच्यासाठी आगळं वेगळं काही करू शकत नाही. खरं तर त्यांनी काबाड कष्टानं तुमच्या आमच्यासाठी हा प्रपंच थाटला, हा प्रपंच उभा केला आणि त्यांच्या ठिकाणी कधीतरी आपण स्वतःला ठेवून पहा. आता सगळी काही सुखसुविधा उपलब्ध आहे, पण अशा खडतर प्रवासामध्ये खरं तर ज्यांनी आपलं काबाड कष्टानं हे जीवन, हा प्रपंच खरं तर त्यांनी फुलवला. तसं हे जीवन जगणं एवढं सोपं नाही, पण असं होऊन जातं ना, कष्टानं कुठंतरी माणूस काहीतरी उभारणी करतो आणि कुठंतरी खायचे प्यायचे दिवस आले की मग मात्र परिवारातून त्या व्यक्तीला जावं लागतं. पण ते दुःख पचवणं तसं त्या परिवारासाठी एवढंही सोपं नसतं. परंतु आज बाबाप्रती एकच म्हणता येईल बरं, की सोडून या गेले
मारू मी कुणाला. बाबा मुच्यासाठी कष्ट केले तर फार, सोडून या गेले बाबा गेले परिवार. लेकी सुनारडात बसती का नको पर्याला, आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा गेलेले कराला. बाबा 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 हाका मारू मी कुणाला. परिवाराला सोडून जाऊन आज 1 वर्ष त्यांना परिपूर्ण होते. बरं माऊली, आपल्यातून ज्या वेळेला व्यक्ती जातो ना, त्याचं दुःख मनामध्ये फार झालेलं असतं. का होतं माहिती का? आता 1 वर्ष झाले एकनाथ बाबा या परिवाराला वर्षभरात दिसले नाही. भविष्यात या पुढेही कधी दिसणार नाही, कारण अशा ठिकाणी निघून जातात. कितीदा आपण कधी मेसेज करू शकत नाही, कधी फोन करू शकत नाही, कधी त्या व्यक्तीशी आपण पुन्हा बाप म्हणून बोलूही शकत नाही. अशा ठिकाणी निघून जातात. की चिठ्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई अशा ठिकाणी जातात की तिथं आपण कधी बोलू शकत नाही, मेसेज करू शकत नाही. परंतु आपल्यातून ज्या वेळेला वाडवडील निघून जातात ना, त्यावेळेला मात्र आपल्या हातामध्ये एकच सोहळा असतो, त्यांचा मृत्यूचा सोहळा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या सोहळ्याचं वर्णन करतात की याच साठी केला होता तहास, याचसाठी केला होता तहास, याचसाठी केला होता तहास, याचसाठी याचसाठी केला होता तहास, याचसाठी केला होता तहास.
एकटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. मग आई वडील गेलेले पूर्वज आपल्यावरती नाराज होतात. मग ऐका बरं, ज्या वेळेला आपल्याला पूर्वजांचा शाप प्राप्त होतो त्यावेळेला घरामध्ये सुख शांती नांदत नाही. इकडे लक्ष द्या, सगळ्यांनी आलेले पाहुणे येतील बसतील, पण तुम्ही लक्ष द्या, मी तुमच्याकडून फार वेळ घेणार नाही. अगदी अर्धा ते पाऊण तासामध्ये मी सेवा संपन्न करणार आहे. फक्त सर्वांगाची, कारण मला माहिती आज लग्न तिथी, फार काही लग्नाची आपल्या पाठीमागे आज घाई, पण तरी सुद्धा आपल्याला खरं तर भाऊंचं आमंत्रण आहे. खरं तर बाबांच्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे अधिक वेळ न घेता कमी वेळेमध्ये मी संपन्न करणार आहे. म्हणजे आपल्याला कधी माहिती नाही, उगा आम्ही करतोय, वाडवडिलांनी केलंय म्हणून आम्ही करतोय, हे आपल्याला माहिती असावं याच्यासाठीही तुमच्या समोर मी खरं तर हे प्रसंग ठेवते आहे. त्यामुळे सर्वांगाचे कान करून ऐका. लोक मान्यता देत नाही, परंतु हे मान्य केलं पाहिजे. आणि आपण जर इथं हे विधी केले नाही तर मग आपले पूर्वज आपल्यावरती नाराज होतात. नाराज झाल्यावरती काय होतं, आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, आलेला पैसा टिकत नाही, घरात अन्न गोड लागत नाही, संतान होत नाही, झालं तरी टिकत नाही. मग अशी लोक वैतागली की ब्राह्मण बुवाकडे जातात, बुवा आमच्या घरी सगळं काही आहे पण सुख शांती नांदत नाही, पैसा टिकत नाही, लेकरं घरामध्ये होत नाही किंवा झाले तरी टिकत नाही. मग काय केलं पाहिजे? ब्राह्मण बुवा आपल्याला त्यावेळेला सांगतात, अहो तुमच्या घराला काय आहे, तुम्ही सगळे संन्याशी तर नाही इथं बसलेले, काय आहे तुमच्या घराला? पितृदोष. आणि हा पितृदोष घालवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? नाशिकला जाऊन बोला, नारायण नागबली करावं लागेल. मग मला असं वाटतं इतक्या दूर जाऊन नारायण नागबली करण्यापेक्षा इथं आपलं कर्तृत्व कर्म केलं तर वावगं ठरणार नाही. आणि या भावनेनं खरं तर हा परिवार आज एकत्र येतोय, एवढं गोड वडिलांच्या सोहळ्याचं नियोजन करतो आहे. खरं तर आनंद आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे. भाऊंचं या ठिकाणी हॉटेल आहे, हॉटेलच्या बाजूनं हे सुंदर गार्डन, डेकोरेशन, मंडपाची व्यवस्था, साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर खरं तर हे आयोजन या परिवारानं केलेलं आहे. आज वडील जिथं असतील ना तिथं फार आनंदी, प्रसन्न, समाधानी असतील. खरं तर ज्या वेळेला आपण बापाचं महत्व आपल्याला कळतं, कधी ज्या वेळेला बाप आपल्यातून निघून जातो किंवा आपण कुणाचे तरी बाप होतो त्यावेळेला. परंतु मला असं वाटतं जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहे तोपर्यंत फक्त सेवा करणं एवढंच एक हक्क आपल्याकडे राखून असतो, तो आपण मनापासून निभवला पाहिजे. वाडवडील गेले, त्यांच्या हस्ते आपण एखाद्या ओढ्याला नेऊन टाकला तरी चालेल, पण जिवंतपणे माता पित्याची सेवा करा. कधी जर आपले आई वडील आपल्यातून निघून गेले, मनापासून जर आपल्या वाडवडिलांनी, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जर कधी आपल्याला आठवण आली तर सहजपणे अंतकरणामध्ये एकच वाक्य, नवे नवे आठवणी त्यांच्या घर करून बसलेल्या असतात. आणि मनातून एक अंतकरणातून भाव दाटून येतो, कोणता? की बापा माझा होता दयावंत जगी, बापा माझा होता दयावंत जगी, आठवण येई लेकराचे मणी, आठवण येई लेकराचे मणी, बापा माझा होता दयावंत जगी, बापा माझा होता दयावंत जगी. रात्रंदिवस वाहिला संसाराचा भार, रात्रंदिवस वाहिला संसाराचा भार, कधी ना दाखिले त्यांचे उपकार, कधी ना दाखिले त्यांचे उपकार, बापा माझा होता दयावंत जगी, बापा माझा होता दयावंत जगी, दयावंत जगी, दयावंत जगी. कधी जर आपल्या वडिलांनी, आईंनी कष्ट केलेले दिवस आठवले की
सहजरित्या येणारे मुखातले हे शब्द या अंतःकरणामध्ये आपल्या वडिलांच्या कष्टाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून जोपर्यंत आपले माता पिता आहे तोपर्यंत सेवा करा. एकदा गेल्यानंतर त्यांच्या हस्ते आपण एखाद्या ओढ्याला नेऊन टाकल्या तरी सुख शांती समाधान मिळेल. पण जिवंतपणे 2 टायमाचं भोजन द्यायचं नाही, गेल्यानंतर बुंदी लाडूच्या पंक्ती उठवत असेल तर याला मात्र अर्थ नाही. पण आनंद आहे की आपण आहे तोपर्यंत सेवा केली आणि गेल्यानंतर वर्ष श्राद्ध, मासिक श्राद्ध, 13वा 10वा करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की ज्यांनी जिवंतपणे माता पित्याची सेवा केली. म्हणून आज बाबांचा मृत्यूचा सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी आपण सगळेच जण उपस्थित आहात. सेवेकरिता जो अभंग निवडला तो माझ्या तुकोबरायांचा आहे आणि तुकोबराय सांगतात, बाप तर तुम्हा आम्हा प्रत्येकाला मिळाला, पण तो बाप कसा असावा असं ज्या वेळेला तुकोबरायांना विचारलं त्यावेळेला तुकोबराय सांगतात, जगी आईचा बाप व्हावा. आज जर आपण पाहू गेलो ना, सगळीकडेच तोंड भरून आईचंच कौतुक केलेलं दिसतं. बरं, संतांचे वचन बघा, कविकारांचे कविता बघा, आपल्याला कुठेही बघा आईचं जास्त तोंड भरून कौतुक केलेलं आपल्याला दिसतं. सकल तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवी सिकीर शरीरे लोण कीजे. माता पित्याला पहिल्यांदा मातेला स्थान आहे. किंवा आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता आचार्य देवो भव. हे जे पद आहे ना, पहिल्यांदा आहे मातृदेव भव, मग आहे पितृदेव भव. म्हणजे अगोदर आईलाच कुठेही बघा स्थान दिल्या गेलं. परंतु जीवनामध्ये आई जेवढी महत्वाची तेवढाच जीवनामध्ये आपल्याला आपला बाप सुद्धा महत्वाचा असतो. बरं, आणि गाडी चालत असताना कधी एका चाकावर चालत नाही. बरं वाकडे बाबा, गाडीला 2ही चाक फार महत्वाची असतात. एक चाक आई असते तर दुसरा चाक आमचा बाप असतो. एखाद्या वेळेला एखादं चाक गळून पडू द्या, गाडी व्यवस्थित चालू शकत नाही. म्हणून ह्या 2ही चाकाची गाडीला नितांत गरज आहे. परंतु ज्या वेळेला जीवनामध्ये छोटे 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 संकट येतात ना, सहजपणे मुखावरती सहज येणारा एक शब्द असतो, आई ग. छोटेसे चटका लागू द्या, छोटस काहीतरी कापू द्या, काहीतरी जखमा होऊ द्या, वेदना होऊ द्या, माणूस सहजरित्या म्हणत असतो आई ग. पण ज्या वेळेला जीवनामध्ये पहाडा एवढे संकट येतात ना, त्यावेळी अलगदपणे मुखावरती येणारा एक याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज या सोहळ्याचं वर्णन करतात की शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून मृत्यूचा सोहळा आपल्या हातामध्ये आहे. पण काही लोकांना हे मान्य नसतं. बरं, ते म्हणतात एकदा व्यक्ती गेला की गेला, मग इथं दान केल्यानं, अन्नदान केल्यानं, ज्ञानदान केल्यानं, वर्ष श्राद्ध केल्यानं थोडी त्यांना प्राप्त होणार आहे. हा, जिवंतपणे तर नक्की सेवा करा. पण आई वाडवडील आपल्यातून गेल्यानंतर सुद्धा काही पाठीमागच्या लेकरां बाळांप्रती काही कर्तव्य कर्म असतात, ते आपल्याला करावं लागतं. आपल्या परिवारातून ज्या वेळेला व्यक्ती निघून जातो त्यावेळेला 10 दिवसांना आपण दशक्रिया विधी करतो, मासिक श्राद्ध करतो, त्याच्यानंतर 13वा विधी करतो. 13वाचा दिवस गेलेल्या व्यक्तीसाठी अत्यंत महत्वाचा असतो की 13व्याच्या दिवशी आपण जे काही दान करतो, ज्ञानदान, खरं तर त्या दिवशी दानालाही महत्व आहे, पण ब्राह्मणाला विशेष दान केलं जातं. 13व्याच्या दिवशी आपण 13 लोकांना जीव घालतो. का बरं घालतात माहिती का? बोलत चला, सर्वांगाची कान करून कीर्तन आहे का. बरं, 13व्याच्या दिवशी 13 लोकांना जीव घातल्या जातं. याचं कारणच असं आहे की इथं जर आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावानं 13 लोकांना जीव घातलं तर 12 महिने भोजन त्यांना भेटत असतं. मग तुम्ही म्हणताल ताई 365 दिवस 12 महिन्यामध्ये येतात, मग या 13 लोकांचा अट्टहास का? जर यदा कदाचित एखादा अधिक मास आला तर त्या अधिक मासातही आपल्या जीवात्म्यांना उपवाशी राहावं लागू नये याच्यासाठी 13 लोकांचा अट्टहास आहे. त्या दिवशी आपण ब्राह्मणाला छत्री, काठी, सतरंजी, पाण्याची केळीची मटकी हे सगळं काही दान करतो ना. बोलत चला, तुम्हाला अनुभव आहे म्हणून विचारते, करतो आपण. हे दान कशासाठी केलं जातं? इथं जर आपण ब्राह्मणाला दान केलं तर वरती आपल्या निश्चितपणानं जीवात्म्यांना जे काही लागणारं साहित्य, आता वैतरणी नावाची नदी, आपण जर आयुष्यामध्ये कधी गौमाता दान केली असेल तर 13व्याच्या दिवशी नाही केली तरी चालते. पण आयुष्यात जर कधी गौमाता दान केली नसेल तर 13व्याच्या दिवशी चांदीची का असे ना आपल्याला ब्राह्मणाला गौमाता द्यावी लागते. कारण वैतरणी नावाची नदी गौमातेच्या सहाय्यतेशिवाय पार करता येत नाही. आणि म्हणून हे छोटे छोटे काही महत्वाचे विधी असतात, आपल्याला माहिती नसतं. उगा आमच्या वाडवडिलांनी, पाठीमागच्या लोकांनी, आधीच्या लोकांनी केलंय म्हणून आज आम्हाला करायचंय. परंतु हे का केलं जातं हे सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. बरं, याच्यासाठी मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर आपण करतो मासिक श्राद्ध. दर महिन्याला गेलेल्या व्यक्तीच्या नावानं एका व्यक्तीला जीव घालतो. तो कुठपर्यंत? वर्ष श्राद्धाच्या दिवसापर्यंत.
आणि वर्ष श्राद्धाच्या दिवशी ज्या वेळेला ब्राह्मणाकडून आपण विधिवत पूजन करून घेतो आणि शेवटचा नैवेद्य ब्राह्मण आपल्याला सांगतात पाण्यामध्ये सोडून द्या. शेवटचा नैवेद्य ज्या वेळेला पाण्यामध्ये सोडतो त्यावेळेला जीवाचा आणि परिवाराचा खरं तर आजपासून संबंध संपलेला आहे. प्रवास त्याचा आजपासून थांबलेला आहे. आज त्याच्या पापानुसार त्याच्या पुण्यानुसार त्याला दिव्य देहात्मा जीवात्मा त्यांना प्राप्त होणार आहे. आणि म्हणून पाप केलं असेल तर पापात्मक, पुण्य केलं असेल तर पुण्यात्मक. म्हणून आज कथा कीर्तनाचा अट्टहासच याच्यासाठी असतो की आज हे ज्ञानदानाचं, अन्नदानाचं, हे जे काही पुण्य आहे, वस्त्रदानाचं, हे सगळं पुण्य आज त्या जीवात्म्यांना समर्पित करायचे. आणि देवाला एकच सांगायचं, देवा आमच्यातून जो काही जीवात्मा आमच्यातून निघून गेला त्यांच्या आत्म्यास चिरशांती दे आणि जो काही जन्म, जो काही स्थान त्यांना भेटणार आहे ते योग्यच भेटो, ही फक्त आजच्या दिवशी आम्हाला फक्त प्रार्थना करता येते. म्हणून आजच्या कीर्तनाला एक आत्मामुक्ती दिनाचंही कीर्तन म्हटलं जातं. पण लोक याला मान्यता देत नाही. लोक म्हणतात असं थोडी इथं केलं ना वरती भेटतं, असं शक्य आहे का? तुम्हाला एक जनरली व्यवहारातलं उदाहरण सांगते. आपले मुलं जर बाहेर कुठं शिकायला असले, त्यांना जर पैसे कमी पडले, आपल्याला फोन केला की आपण डायरेक्ट पिशवीची पैशाची बॅग भरतो डायरेक्टली पोहोचतो का? अजिबात नाही. आपण काय करतो, पैसे घेतो, बँकेमध्ये जातो, त्याच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करतो. समोर जर आपल्याला साहेबांकडे पैसे दिसत असले तर आपण म्हणतो, हो साहेब माझ्या लेकराला पाठवा ना, अजून इथंच ठेवले नाही. प्रोसिजर प्रमाणे त्या लेकराच्या खात्यावरती पैसे जमा झालेले. अगदी तसंच आहे. आपण ज्या वेळेला इथं वाडवडिलांच्या निमित्तानं अन्नदान करतो, पिंडदान करतो, हे जे काही पुण्य संपादन करतो हे निश्चित आपल्या जीवात्म्यांना प्राप्त होत असतं. आणि म्हणून गेलेल्या व्यक्तीसाठी फार महत्वाचे, कारण हे जे पुराण शास्त्र हे काय आमच्या वाडवडिलांनी लिहिले नाही. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, हे संत ऋषी मुनींनी लिहून ठेवलेलं गरुड पुराणे. आपण त्याच्यानुसार खरं तर चालत आलोय, हे सगळं काही क्रियाकर्म करत आलोय. म्हणून वडिलांसाठी, गेलेल्या व्यक्तींसाठी 3 दिवस फार महत्वाचे. एक असतो अक्षय तृतीया, पितृपक्ष, आणि एक आहे आजचा दिवस की वडिलांची पुण्यतिथी. हो, वडिलांची पुण्यतिथी, स्वर्गीचे सीतारा देवाची, स्वर्गीचे सीतारा देवाची. हो, त्यांच्यासाठी महत्वाचे. पण आजचा जो वर्ष श्राद्धाचा दिवस आहे ना, आज प्रत्यक्ष वडील, आजोबा, पंजोबा या ठिकाणी भोजनासाठी येत असतात बरं. आणि म्हणून आपलं कर्तृत्व कर्म असतं ते आपल्याला निभवावं लागतं. कधी कधी लोक मान्य करत नाही, परंतु सकल संत सांगून गेले, जर आपण आपल्या जीवात्म्यांना तृप्त केलं, ही विधी जर आपण यथायोग्य पार केले, तर मग मात्र तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आपल्याला ते आशीर्वाद देतात. आणि जर आपण इथं त्यांच्या निमित्तानं कुठले दानधर्म काही केले नाही, तर मग मात्र हा कटा त्याचे. आईनं कौसल्या माता रडत होती आणि दशरथजींनी सुमंतला सांगितलं, हे सुमंतजी, राघवाला घेऊन जाताय, नक्की जा, कारण रघुकुलाची रीत प्राण जाहू पर बचनू न जाई, त्यामुळे माझं वचन पूर्ण करण्यासाठी राघवजी निघतायत. परंतु 4-10 दिवस झाले की वनातून पुन्हा राघवेंद्र सरकारला वापस घेऊन या. पण ज्या वेळेला सुमंतजी रथ घेऊन वनामध्ये गेले आणि 4-10 दिवस झाले, म्हटले सुमंतजी राघवाला, चला आता बाबांनी तुम्हाला घरला बोलवलं. वडील त्यावेळेला राघवेंद्र आमच्यावरती किती मोठी उपकार आहे, लक्ष देऊन ऐका. एक 80 वर्षाचे बाबा होते. बाबांना हार्ट अटॅक आला आणि हृदयाची एक शीर ब्लॉक झाली. ब्लॉक झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये बाबांना भरती केलं आणि डॉक्टरांनी सांगितलं, हे बघा बाबा, तुमच्या हृदयाची एक शीर ब्लॉक झाली, ब्लॉकेज काढण्यासाठी तुम्हाला 2.5 लाख रुपये खर्च येणार आहे.
80 वर्षाच्या वयामध्ये 2.5 लाख रुपये ऐकली की बाबा स्तब्ध झाले. पण बाबा बरोबर 2 मुलं होते. हो डॉक्टर, 2.5 काय 5 लाख लागू द्या, पण बाबा मात्र आमचे क्लिअर झाले पाहिजे. 8 दिवस बाबांवरती विलास झाला. 9व्या दिवशी बाबांच्या हातामध्ये पर्ची दिली, त्याच्यावर लिहिले होतं 2.5 लाख. 2.5 लाखाचं बिल पाहिलं आणि बाबा रडू लागले. बाबांच्या डोळ्यातले अश्रू गालापर्यंत आले. हे डॉक्टरांनी पाहिलं आणि डॉक्टर बाबांजवळ जाऊन बोलू लागले, बाबा पैशासाठी रडू नका, तुमचं ऑपरेशन तेवढं कठीण आहे, त्यामुळे ऑपरेशनचा मोल आम्हाला मोजावा लागला. पैसे देणं होत नसेल तर महिन्यानं द्या, 2 महिन्यानं द्या, देणंच होत नसेल तर देऊ नका, कारण तुम्ही आमच्या वडिला समान आहे. परंतु बाबा तुम्ही या पैशासाठी रडणं आम्हाला शोभा देत नाही. त्यावेळेला बाबांनी जे उत्तर दिलं ना, माऊली एवढं समर्पक, एवढं सुंदर आहे, तुम्ही घरी घेऊन जाल एवढं गोड आहे. डॉक्टरांना बाबाजी सांगतात, डॉक्टर 2.5 लाखाचं बिल आलं म्हणून मी रडत नाही हो, मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतं डॉक्टर, ऑपरेशन पुरतं 2च तास तुम्ही माझं हृदय सांभाळ, तर या 2 तासाचे 2.5 लाख रुपये घेतले. पण 80 वर्षाचा मी झालो, माझ्या परमेश्वरानं मला आजपर्यंत सांभाळलं, कधी रुपयाचा सुद्धा हिशोब मागितला नाही. ही भगवंताची तुमच्या आमच्यावरती असणारी अति दिव्य कृपा आहे. आणि म्हणून कधीतरी भगवंतासाठी, कधीतरी परमार्थासाठी, सत्संगासाठी, दानधर्मासाठी निश्चित वेळ काढा. होईल तेवढी सेवा या हातानं करा. आणि जर आपण नाही भक्ती केली, नाही परमार्थ केला, तर मग याच्यामध्ये आमची हानी नाही. एकनाथ महाराज सांगू गेले की हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जर नाही काल मग दुसरा येईल, हे जर नाही काल. बसलेले लोक काही काम आहे का तुम्हाला इथं? मग किमान टाळी तर वाजवा, आमच्या बरोबर आनंद तर घ्या भजनाचा सगळ्यांनी एक साथ. हा हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जर नाही काल तरी दुसरा येईल, हे जर नाही काल. सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमचे काय बाजाईला, एका जनार्दनी आमचे काय बाजाईला. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. हा पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. वर्तमान कोटे तुमचे वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे, वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान कोटे, लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे, बोलो आम्ही वर्तमान कोटे. लटिकन बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, टाळी टाळी हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग, अवघा धांगड धिंगा ग. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकूण 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 सांगावया, आलो या माई माझे नाव, शकूण सांगावया, आलो या माई माझे. शकून 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 सांगा भया आले यमाई माझे नाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकूण 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 सांगावया, आलो या माई माझे नाव, शकूण सांगावया, आलो या माई माझे नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझे नाव. शकून 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 सांगा भया आले यमाई माझे नाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव. देखा पिंगळा
महाराज सांगतात आज आम्ही तुम्हाला उपदेश करतो, पण जर नाही ऐकलं तर याच्यामध्ये आमची हानी नाही, तुमची हानी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी आमच्या पोटी सात्विक संतती जन्माला यावी असं जर वाटत असेल तर आम्हा स्वतःला त्या ठिकाणी भक्तीमध्ये उतरावं लागेल, भक्ती मार्गाने आपल्याला जीवन जगावं लागेल. तेव्हा पोटा येता हरले येता आपण ज्ञान देव माये बाप. हे सगळं होणार शक्य, पण कशानं? मुळी बाप होता ज्ञानी तरी का आम्ही लागलो ध्यानी. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या पोटी भगीरथी सारखी कन्या जन्माला आली, पण माझ्या लेकीचा ब्रह्महट्ट पूर्ण करण्यासाठी मला खरं तर वैकुंठातून खाली यावं लागलं. म्हणून तुका म्हणे मी पोटीची बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. पोटा येता हरले येता पण ज्ञान देव माये बाबा. असा गोड अर्थाचा अभंग आहे. आमचे सकल वारकरी भजन करतायत, तुमच्याकडून मात्र भजन झालं नाही आणि करत असाल तर आम्हाला इथपर्यंत कळालं नाही. पण आता मात्र सगळ्यांनी ताड बसायचे, श्रद्धेनं प्रेमानं सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि गोड 2 मिनिटं आमच्या बरोबर सगळ्यांबरोबर प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम 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 जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम. हे बघा, तुमचा आवाज आला नाही, आपण एक बंद ठेवू. हे सगळं काही सगळ्यांना प्रेमानं भजन करायचं. तुम्ही जे भजन करणारे आपण बाबाजींना समर्पित करूया आणि एकनाथ बाबांना देवाला सांगू, देवा खरं तर जे काही स्थान भेटणारे ते योग्य भेटो, बाबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. या भजनाचं पुण्य आपण बाबाला देणार आहे. त्यामुळे बाबांसाठी प्रेमानं आलोत ना आपण, सगळ्यांनी टाळी वाजवायची, प्रेमानं आमच्या बरोबर माझ्या बरोबर सगळ्यांनी भजन करायचे. की श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. पुरुष मंडळी, तुमच्या बॅटरीची चार्जिंग संपली का? एवढ्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यासारखं करू नका. अहो, भजनच करायला लावलं तुम्हाला. काय गावातल्या एखाद्या व्यक्तीचं नाव थोडी घ्यायला सांगितलं. तुम्ही प्रेम टाका, फार गोड होईल आणि लाजू नका. हे देवाचं भजन आहे, हे काय सामान्य जीवाचं नाही. माझ्यापर्यंत तुमचा आवाज पोहोचो ना पोहोचो, पण राघवापर्यंत अर्थ हाक आपली पोहोचली पाहिजे. एवढं प्रेमानं सगळ्यांनी करायचं. आणि जे जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची आणि तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे. आज तुम्ही एकमेकीचे पाहुणे आहोत सगळेजण, त्यामुळे एकमेकांची काळजी घ्या. प्रेम टाका, फार गोड होईल, लाजू नका बिलकुल. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बोला जय हो. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम. मानस प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे परिवाराला कुळाला असा बाप प्राप्त व्हावा का त्याच्या पुण्याईनं त्याचा वंश मुक्ती सजावा. आणि चांगले शीलवान गुणवान लेकर जर जन्माला आले तर महाराज सांगतात की पोटा येता हरले ताप, हरले
पोटा येता हरले ताप ज्ञान देव माय बाप. चांगली संतती आपल्या पोटी जन्माला यावी असं जर वाटत असेल तर आज आम्ही बाळ पोटामध्ये असताना नको त्या गोष्टी, नको ते गाणे, नको ते पिक्चर पाहण्यापेक्षा कधीतरी आम्ही शूरवीरांच्या कथा ऐका, रामायण ऐका, भागवत ऐका, महाभारत ऐका, की जेणेकरून येणारी संतती आपली सात्विक जन्माला येईल. नाहीतर आजकाल आपण पाहू गेलो ना, आऊसाहेबांना ज्या वेळेला दिवस गेले, माया हो 7 महिने परिपूर्ण झाल्यावर आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब तुम्हाला कशाचे डोहाळे लागले? हे शब्द उच्चारल्याबरोबर दास्यांनी विचारलं आणि आऊसाहेबांनी हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लालबुंद झाला. आऊसाहेब कडाडल्या. मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती टांग टाकावी आणि ज्यानं कुणी माझ्या आई बहिणींची आबरू लुटली त्याचं शिर धाडा वेगळं करावं. हे माझ्या आऊसाहेबांचे डोहाळे होते. पण काही काही आऊसाहेबांचे डोहाळे असतात, कुणाला ढेकळं खावे वाटतात, कुणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात. ह्या ढेकळानं आणि भीतीच्या पोपड्यानं राजे नाही बरं, ढेबरे पोरं जन्माला येतात. असे कसेही डोहाळे कामाचे नाही. आऊसाहेबांचे डोहाळे तेवढे मोलाचे होते. आणि म्हणून किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा, किंमत केली दुधाची तुझ्या आई जिजागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी माझा ग, 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 शिवाजी माझा ग, शिवाजी माझा ग. यशवंत, गुणवंत, कीर्तिवंत, प्रजाहित दक्ष बाळ जन्माला आलं. त्यांचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र केले आणि स्वराज्य घडवलं. कारण का? आऊसाहेबांची लेकरावरती तितके योग्य संस्कार आहे. म्हणून माऊली संस्कार करत असताना आम्हाला योग्य वयामध्ये करायचे. जसं की चिखल ओला आहे, त्या ओल्या चिखलाला जसं वळवायचं तसं आपण वळवू शकतो, पण एकदा की चिखल वाळायला वळवण्याचा प्रयत्न करा, पण तो मोडेल पण वळणार नाही. याच्यासाठी योग्य वयातले संस्कार लेकरांवरती करा. आपल्या लेकरांनी भविष्यामध्ये आपल्याला आईला आई, बापाला बाप म्हणावा असं जर वाटत असेल तर खरं तर परमार्थिक संस्कार आपल्या लेकरांवरती असू द्या. आपणही भक्ती मार्गाच्या मार्गानं मार्गस्थ राहा. संसारात कष्ट करा, रात्रंदिवस काम करा. कारण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि काम धंदा केल्याशिवाय आपण संसारामध्ये संसारिक जीवन जगू शकत नाही, सुखानं जगू शकत नाही. म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. कारण सकल संत सांगून गेले, हिची थोर भक्ती आवडते देवा. तुम्ही संसार करा, पण संसार करत असताना जेवढं महत्व संसाराला देताना
तेवढंच महत्व भक्तीला सुद्धा द्या. कारण भगवंतांना हा जो देह दिला फक्त खाणं पिणं व्यर्थ मजा बर्बाद करण्यासाठी अजिबात दिला नाही, तर देवानं देवे दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा. म्हणून सकल संत तुम्हाला सावधान करतात की उठा जागे भारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा हो जन्माच्या, धनदारा पुत्र जना. भक्ती करून स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. कारण उद्धाराचं परमार्थ भक्ती नामसाधना एवढंच एक मोठं साधन आहे. सत्ययुगामध्ये भगवंताची प्राप्ती ध्यान धारणा केल्यानं, त्रेतायुगामध्ये यज्ञादी कर्मानं, द्वापार युगामध्ये पूजा अर्चा केल्यानं, पण या कलियुगा माझी करावे कीर्तन म्हणून संसार करून सुलभ करता येणारा आपल्यासाठी हा परमार्थ आहे. निश्चितपणानं आपण तो केला पाहिजे. कारण अनमोल किमतीचं शरीर आपल्याला दिलंय. किती अनमोल आहे माहिती का? गाडी चालवत असताना जर आपण गाडीवरनं खाली पडलो, हात मोडू द्या, पाय मोडू द्या, लक्ष द्या, पैसा खर्च करा, पण तरी सुद्धा पार्ट पाहिजे तेवढं क्लिअर होत नाही. पण त्या ईश्वरा भगवान सांगितलं प्राण ज्याहू पर बचणू न जाई. आज नाही, उद्या नाही, 10 दिवसानं नाही, वर्षानं नाही, 4 वर्षानं नाही, 14 वर्ष वनवास संपल्याशिवाय राघव येणार नाही. माझा राघव 14 वर्ष वनवास संपल्याशिवाय येणार नाही. हे शब्द ज्या वेळेला ऐकले ना, धाय मुकलून रडू लागली कौसल्या माता. पण ज्या वेळेला दशरथांनी विचारलं सुमंतजी का माझा राघव आला नाही, बाबा 14 वर्ष वनवास संपल्याशिवाय राघव येणार नाही, 14 वर्ष वनवास संपल्याशिवाय राघव येणार नाही. हे शब्द ऐकल्या बरोबर की राम राम कही, राम कही, राम राम कही, राम 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 कही, राम कही, राम राम कही, राम 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 म्हणत खर तर दशरथजींनी प्राण सोडला. परंतु आज आम्ही एकच म्हणत आलो की कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम ग, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम ग, कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम. असं कधी ऐकलं का? दशरथाचा राम बाई, दशरथाचा राम ग. म्हणजे कुठेही पहा आईला स्थान दिल्या गेलं, परंतु ज्या वेळेला तुकोबारांना विचारलं त्यावेळेला तुकोबाराय सांगता जीवनामध्ये बापाशिवाय तुमचं आमचं अस्तित्व नाही. पण तो बाप कसा असावा असं ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात.
मुक्तीचे जावा त्याचा वंश मुक्तीचा जा अतिशय गोड कीर्तन म्हणलं की साथीदारांचीच गरज आहे. कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील संपूर्ण कथा कीर्तन उडून येण्याची ताकद तुमच्यामध्ये. पण तुका म्हणे येते पाहिजे जातीचे वेड्या गोळा. इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे बरं. नाही तर बाई मोठ्याची करायची ऊस तोडीला पाठवायची, याला अर्थच नसतो. जिथं जेवढे तोलामोलाचे मंडळी बोलवले तेवढंच तोलामोलाचं नियोजन असणंही फार महत्वाचं आहे. अतिशय गुण. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा. कुणाला असा बाप प्राप्त व्हावा की त्याच्या पुण्यहीनं, त्याच्या चांगल्या कर्तृत्वानं पाठीमागच्या सर्व लेकरांचा उद्धार व्हावा, त्याचा वंश मुक्तीला जावा, असा बाप परिवाराला मिळावा. भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपू सारखा बाप मिळाला, पण प्रल्हादासारखं बाळ जन्माला आलं कारण ज्या कुळामध्ये भगवत भक्त जन्माला येतो त्याच्या अगोदरच्या 12 पिढ्या आणि नंतरच्या 12 पिढ्यांचा उद्धार होत असतो. ज्या वेळेला नृसिंह रूप धारण करून भगवंतानं हिरण्यकश्यपूला मारलं त्यावेळेला भक्त प्रल्हादजी नाराज झाले. भगवंतानं विचारलं, अरे तुझ्यासाठी मी भक्त प्रल्हादा अवतार धारण करून आलो, आज हिरण्यकश्यपूला मी मारलेले. त्यावेळेला प्रल्हादाच्या मुखातले शब्द आहे, बाबा भगवंताला सांगतात, देवा आज राक्षस जरी असला तरी माझा बाप होता आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांचा उद्धार झाला पाहिजे. त्यावेळेला भगवंतानं स्वयं सांगितलं होतं, हे प्रल्हादा तुझ्या वडिलांचा उद्धार झालेला आहे कारण तुझ्यासारखा भक्त या कुळाला प्राप्त झालेला आहे. पण काही काही परिवारामध्ये असे बाप असतात की त्या परिवारातल्या बापांना स्वतःच्या प्रपंचाचं सुख कळत नाही, लेकरा बाळांचं सुख कळत नाही, लेकरा बाळांचं भविष्य कळत नाही. असे काही काही बाप आपण परिवारात पाहतोय, अनुभवतोय. कधी ना कधी आपल्याला असे बाप भेटत असतात. पण माऊली माझी विनंती असेल, जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत लेकरांचे चांगले बाप बनण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणताल आम्ही काय वाईट आहे का, पण बरेच बाप असे आहेत ते लेकरांचे बाप नाही, त्या लेकरांना चावणारे ते सापच आहे. विठ्ठल विठ्ठल एखादा पिता जर लेकरं शहाणे झाल्यानंतर जर दारू पित असेल तर तशा बापांना माझी विनंती असेल, अरे व्यसन करणं हे खरं तर फार वाईट आहे. आणि दारू तर अशी चीज आहे की तुम्ही बघा, आतापर्यंत जेवढे काही बलात्काराचे प्रकरण झाले, आतापर्यंत आपण जर कधी तपास घेतला, कधी शोध घेतला तर आपल्या एकच लक्षात येईल, बहुतांश लोक व्यसनाधीनच लोकांनी हे कृत्य केलेले. कारण ही जी दारू आहे ती विचाराला शून्य करून टाकते. जसं बुलीचं इंजेक्शन असतं ते दिल्यानंतर तिथं कापा मारा जोडा कसल्याच वेदना होत नाही, अगदी तसंच ती दारू विचाराला शून्य करून टाकते. एखाद्या व्यक्तीनं जर त्या ठिकाणी एखाद्या मुलीचा हात पकडला आणि त्या मुलीच्या मुखातले शब्द जर यांना ऐकले तर हात लावण्याची हिंमत होणार नाही. अरे मी तुमच्या मुलीसारखी हे शब्द जरी ऐकले तरी सुद्धा आपल्याला जागृती येईल, परंतु ही दारू त्या विचाराला शून्य करून टाकते. त्यामुळे मी विनंती करत असते, बरं हर कथा कीर्तनामध्ये की व्यसन करून तुम्ही तुमच्या जिंदग्या बर्बाद करू नका. एक चांगल्या लेकरांचा आदर्श बाप होण्याचा प्रयत्न करा. मी एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये कीर्तनाला गेले होते. सत्य घटना सांगते बरं तुम्हाला. कीर्तन संपल्यानंतर ज्या वेळेला आम्ही निघालो तर मला पोहोचायला जरा उशीर झालता. 12 वाजेपर्यंत आमचं 11:30ला कीर्तन संपलं. 12:30 पर्यंत आम्ही भजन केलं. त्यांनी सांगितलं, युट्यूबला ताई आम्ही फार कीर्तन ऐकले हो तुमचे, आम्हाला कीर्तन झाल्यानंतर तुमचं भजन ऐकायचंय. 12:30 पर्यंत आम्ही भजनाला थांबलो. त्याच्यानंतर ते म्हणले, ताई हॉटेल कुठंच उघडं सापडणार नाही आणि रात्रीच्या वेळेला तुम्हाला प्रवास करायचा, मग चहा घेऊनच जाणार. मग आम्ही रात्री 1 वाजला आम्हाला. ऐका बरं. आणि ज्या वेळेला 1 वाजता त्या गावातून आम्ही निघालो, माया हो रात्रीच्या 1 वाजता एक 6वीची मुलगी अशी गावातच उभा होती आणि आमची गाडी पाहिल्याबरोबर घरातून बाहेर आली, म्हणजे रस्त्यालाच कडेला घर होतं, बाहेर आली आणि गाडीला थोडीशी आडवी थांबली. आमचे बंधुराज होते त्यावेळेला, म्हणे ताई कोणीतरी मुलगी आली हो. मी म्हटलं, असं उठून बसली. मग तिनं सांगितलं, भावाला विचारलं, म्हणे का हो दादा ताई आहेत का म्हणे गाडीमध्ये. मग मी म्हटलं बोल ना ग दीदी. ती मुलगी माझ्या बाजून आली आणि मला म्हटली, ताई तुम्ही आज कीर्तन केलं ना, मला फार आवडलं म्हटले तुमचं कीर्तन. म्हटलं बर, कीर्तनातलं तुला काय आवडलं ग दीदी. ती म्हणे तुम्ही नाही का दारू विषयी सांगितलं ना, मला फार आवडलं. म्हणलं का बरं आवडलं. ती म्हणे ताई माझा बाप सुद्धा फार दारू पितो म्हटली. म्हटलं कुठे ग तुझे पप्पा. ती म्हणे ताई शेतात राहतात म्हणे, इथं राहत होते पहिले, हे आमच्या आजी आजोबानं बांधलेलं छानसं घर आहे, वडील इथंच राहत होते म्हणे.
परंतु फार दारू पिऊन आजीला बाबाला त्रास देतात ना, मग यांना शेतामध्ये बाबांनी छोटस घर बांधून दिलं आणि तिथं राहतात म्हणे माझे बाबा. म्हटलं तुम्ही किती बहीण भाऊ? म्हणे आम्ही दोघी जणी बहिणी आहोत आणि एक भाऊ आहे. मी मधली आहे, माझ्यापेक्षा लहानी बहीण आहे, मोठा भाऊ लहाना भाऊ आहे, मोठी बहीण आहे. परंतु वडील जर असे पित राहिले ना ताई, मला फार शिकायचं स्वप्न आहे बघा. आणि असंच जर माझा बाप पितच राहिला तर मला नाही वाटत माझे स्वप्न कधी पूर्ण होतील. अक्षरशः मला एवढं वाईट वाटलं. मी लागा तुझ्या पप्पाचा नंबर देती का मला? ती म्हणे ताई मी तुम्हाला नंबर दिला असता, पण माझ्या वडिलांना जर कळालं ना की मी तुम्हाला हे सांगितलं म्हणून, तर मला पुन्हा रात्रीच्याला फार मार खावा लागेल. म्हणजे मला त्या मुलीला नेमकं काय सांगावं, काय करावं तिच्यासाठी मला काही समजलं नाही. परंतु अशा कित्येक लेकरं बाळ आहे की जे आपल्या वडिलांच्या व्यसनामुळे, वडिलांच्या नको त्या कृत्यामुळे परिवारामध्ये दुःखी राहतात. म्हणून माझी विनंती असेल, अशा चुकीच्या मार्गाने जर आपण त्या ठिकाणी जीवन जगत असाल तर आपण आपल्या लेकरासारखी एक आदर्श बाप त्या ठिकाणी. राम जय जय राम श्रीराम. वा असू द्या, पुरुष मंडळीचा काय आवाज आला नाही, पण आमच्या महिला मंडळींनी मात्र छान भजन केलं. आणि तसं पाहायला गेलं तर आवाज जर कुणाचा गोड असेल, तुमचा का आमचा? हा पुरुष मंडळी, तुमचा का आमचा? आमचाच आवाज गोड राहतो, कारण आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही. तुमचा आवाज म्हणजे जणू काही भूकंपच. पण तरी सुद्धा तुम्ही होऊ दिला नाही, पण हरकत नाही. काहींनी केलं असेल, काहींनी नसेल. पण आता मात्र सगळ्यांनी ताठ हात वरती करायचे. सर्वांनी हात आद्यांतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. करा एक साथ टाळी आणि प्रेमानं सगळ्यांनी भजन करायचे. विठोबा रखुमाई, एक साथ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा श्री ज्ञानदेव तुकाराम. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा छान भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तसे मनचे हुशार आपण हातावरी घ्या, टाळ्या वाजवा, भजन करा. आम्हाला तुम्हाला सांगावं लागतं, पण आता भजन संपलं, हात खाली घ्या, अजिबात सांगायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल थोडस काय होतं ना, अचानकपणे
कथा कीर्तनाचं नियोजन झालं की माहिती असणं कठीण होऊन जातं. माहिती नसलं की मग कठीण होऊन जातं. हार कधी घालायचा, कुणाला बुक्का लावायचा, कधी लावायचा, थोडंसं अवघड होऊन जातं. पण सांगायला गेलं की अचानकपणे गडबडूनही जातं माणूस तिथं आल्यावर. आता यांनी तरी बरं आल्या हार घेऊन. एका कीर्तनाला मी गेले आणि खालच्या लोकांनी अशी गडबड केली, अरे घाला हार. त्या दोघी जणी एकमेकी पुढे उभा राहिल्या आणि एकमेकीनंच एकमेकीला घालून घेतला. मी त्यांच्याकडेच पाहत बसले. पण असू द्या, नवीन असलं की थोडीशी गडबड होऊन जाते. पण तरी सुद्धा आमच्या भाऊंनी मला सांगितलं होतं, म्हणे दीदी आम्हाला याच्यापती फारसं काही माहिती नाही, जे काही असेल ते तुम्ही आम्हाला सगळं जसं सांगाल तसं अगदी आम्ही उपलब्ध करू. पण असू द्या, अतिशय गोड आयोजन नियोजन या परिवारानं आज कार्यक्रमाचं केलं. मी मगाशी बोलून गेले, बाबा जिथेही असेल त्यांना फार आनंद समाधान प्राप्त होईल की आमच्याही पाठीमागे आमच्या लेकरांनी आमच्या जाण्याच्या नंतर सुद्धा आमचे मृत्यूचे सोहळे जे आहे फार सुंदर पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलेले. आणि म्हणून आज या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गायक वादक मंडळी आहेत. त्यामध्ये आमचे प्रामुख्यानं मी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेला शरद महाराजांकडे टाकळी बांधला राहिले, मतलब कारवाडीला, त्यावेळेला आमचे बाळासाहेब भाऊ तुवर त्यांच्या बाजूनच आमची असणारी संस्था होती. फार स्वतःच्या मुलीप्रमाणे या मंडळीने आमचा सांभाळ केला, मला सांभाळलं. कधी काही आड्या अडचणी आल्या तर आम्हाला त्या ठिकाणी सांभाळून घेतलं. खरं तर कार्यक्रमाच्या माध्यमातूनच कधीतरी गाठी भेटी होत असतात. मी ज्यावेळेला परिक्रमा मा नर्मदा मैयाची करून आले त्यावेळेला कार्यक्रमासाठी आदरणीय आमचे भाऊ तिथेही आश्रमात आले होते. परंतु कुठंतरी आम्ही बालगोपाळ पाहिल्यानंतर आणि आता हे सगळं काही वैभव उभं केल्यानंतर ते म्हणतात, ताई आता विश्वास बसत नाही. त्यावेळेला आम्ही आरती म्हणायचो, पण आता आरती ताईच म्हणावं वाटतं, लाज वाटते आम्हाला पुन्हा आरती म्हणायची. म्हणजे खरं काही आश्रम आपण भोकरला निर्माण केलेला आहे. आदरणीय आमचे तगरे भाऊ आले होते, त्यांनी पाहिलं. मागच्या वेळेलाही दशक्रिया विधीच्या वेळेला आश्रमात येऊन गेले. त्यांनी मला विचारलं, दीदी पैसे किती द्यावे लागेल? म्हटलं भाऊ आता मी तुम्हाला मागणार नाही. आणि खरं तर जे काही आहे ही सगळी सेवा आश्रमासाठी चालू आहे. म्हणून तुमचं येणारं जे मानधन आहे आपण काही वेगळं काही ठिकाणी खर्च करत नाही, हे सगळं काही आश्रम निर्मितीसाठी. आणि म्हणून तुमच्या वाडवडिलांच्या निमित्तानं जे काही दान होणार आहे ते योग्य पद्धतीनं केलं तर आम्हाला मागण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनानं, आणि कधी कधी लोक सहजपणे बोबाटा करतात, अरे आरतीताई फार पैसे घेतात, कीर्तनकार किती पैसे घेतो, याही पेक्षा त्या घेतलेल्या पैशाचं करतो काय, याची कधीतरी आपण देखरेख केली पाहिजे. आता या व्यवस्थेसाठी सगळं काही पैसा घेणंही गरजेचं आहे, कारण फार मोठं भव्य दिव्य आश्रमाचं नियोजन आपलं चालू आहे, आपण करतो आहे. त्यामुळे हे सगळं काही येणारं मानधन आपण आश्रमाच्या निर्मितीसाठी वापरतो. पण असू द्या, आमच्या भाऊंचा आमचा हा घनिष्ठ पारमार्थिक प्रेमाचा संबंध अगदी मी बालवयापासून आहे. आदरणीय आमचे बाळूभाऊ आहेत, बाजूचे काशीनाथजी महाराज पवार आहेत, माऊली पण आपल्या कार्यक्रमासाठी दुरून आला. आमचा खरं तर दादा आहे, काय रे नाव त्याचं, आदित्य दादा, आमचा आदित्य दादा आहे, वाटापूर वर्ण या ठिकाणी आहे. त्यालाही मी मनापासून धन्यवाद देते. आपल्या सगळ्या संस्थेतल्या विद्यार्थिनी आहे. आदरणीय बाबा आहेत आमचे कसार काकाही धन्यवाद देते. विनेकरी बाबा आहेत, आमच्या वाकडे मावशी आहेत. आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या मृदुंगाची साथ करण्यासाठी माझा धर्मबंधू किरण दादा आहे, अतिशय गोड ज्याचं वाजवणे. नाही तर कधी कधी मृदुंगाचार्य आम्हाला भेटतात पण ते दोनच बोल, द्या खाना खपाना, द्या खाना खपाना. कधी कधी तर काही काही असे वाजितेत, नेमकं वाजितेत का खाजितेत तेच कळत नाही. पण आमचं भाग्य थोर की आज मी या मंडळींना बोलवलं आणि हे सगळे सेवेसाठी उपस्थित राहिले. आमच्या गावातली उत्तम साऊंड सिस्टीम आहे आमच्या मते भैयाची, फार हातामध्ये खरं तर त्यांच्या जादू आली. एवढं गोड त्या ठिकाणी साऊंड सिस्टीमची ऑपरेटिंग ते करतायत. आणि कारण त्यांच्याच हातात आमचा कुठं घालवायचा आणि कुठं वाढवायचा. पण ऑपरेटिंग सेवा बहु अतिशय सुंदर आपण पोहोच गेली. मनापासून आपणालाही धन्यवाद. आपण श्रोतृवर्ग बहुसंख्येने उपस्थिती, या परिवारावरती प्रेम करणारे आपण सगळे मंडळी आहात. आपण सर्वांनी शांतचित्ताने सेवा श्रवण केली, सर्वांना मनापासून धन्यवाद देते. आज खरं तर एकनाथ बाबांना या परिवारातून जाऊन वर्ष होते. मी मगाशी बोलून गेले, वडील परिवारामध्ये राहिले नाही, लेकरांप्रती खरं तर बाप नसण्याचं दुःख आहे. पण जी घरामध्ये स्त्री असते, जिनं आपलं तारुण्य, आपलं आयुष्य ज्या पतिराजासाठी वाहिलं, घरामधून वडील जात असताना कुणाचे वडील जातात, कुणाचे चुलते जातात, कुणाचे काका जातात, कुणाचे तरी मामा जातात, पण जी पत्नी असते तिचे मात्र धर्मपती असतात. म्हणून पत्नीचं भाव एकच असतो की माझा कुंकवाचा धनी मला गे
सोडोने माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोने एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा विझला माझ्या मायेचा दिवा. एका सौभाग्यवती स्त्रीची एकच इच्छा असते की हे जे कुंकवाचं टिळा आहे असाच लावून माझं सुद्धा मरण यावं. परंतु खरं तर अशी इच्छा जरी प्रत्येक स्त्रीला असली पण असंच मरण योग्य असतं बरं. पाठीमागे पतिराज राहिल्यानंतर त्यांचं ते दुःख कधी आपल्याला पाहावल्या जात नाही. आणि म्हणून आज खरं तर बाबा गेले. आजींच्याही जीवनामध्ये मोठं दुःख आहे, लेकरांच्याही जीवनामध्ये मोठं दुःख आहे. पण भगवत चरणी मी एकच प्रार्थना करेल, प्रभू या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला दे आणि आई त्या बाबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. आजची ही सेवा ज्यांनी शूटिंग केली आमचे आदिश दादा आहेत, माझा तुकोबराय यांचं हे चॅनल आहे आणि आपण हे कीर्तन 10-15 दिवसाच्या नंतर युट्यूबवरती श्रवण करू शकणार आहे. आमची शूटिंगसाठी उपस्थित आमचे आदेश दादा त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.